नमस्कार, मी श्रुती परब घेऊन आली आहे न्यूज 24/7 ची खास बातमीपत्र। मोदींची वचनपूर्ती करण्याला सुरुवात, ऑपरेशन सिंदूर प्रगतीपथावर। पहलगाम दहशतवादाच्या हल्ल्याचा बदला घ्यायला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरुवात केली आहे। प्रत्येक हिंदूंच्या अश्रूंचा बदला भारतीय सैन्य घेत आहेत। नौदल, हवाई दल आणि वायू दलाने त्यांच्या ऑपरेशनला सुरुवात केली असून ही त्रिशक्त मिळून आता दहशतवाद्यांची राख रांगोळी करणार हे आता स्पष्ट झालं आहे। राफेलने 9 ठिकाणच्या आतंकी अड्ड्यांवरती कहर केला आहे आणि जैश हेडक्वार्टर्सवर सारख्या अनेक दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला असून होत्याचे नव्हतं केलं आहे आणि 80 ते 90 दहशतवादी एकाच वेळी ठार झाल्याचे समजले आहे। पेक, मिसाईल आणि हॅमर बॉम्बद्वारे हल्ला केला गेलाय। या प्रत्येक हालचालींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची कडक नजर आहे। राजकीय स्तरातून भारतीय सैन्यांवर कौतुकांचा वर्षाव होत आहे। आज होणाऱ्या मॉक ड्रिल ऑपरेशनच्या आधीच भारताने पाकिस्तानी दहशतवादाला सडेतोड असं उत्तर दिलं आहे। दहशतवादाला मुळापासून उखडून टाकणार अशी भूमिका भारतीय सैन्यानं घेतली आहे। हे धडक बेधडक अशा या कारवाईला आता सुरुवात झाली आहे। माननीय अमित शहांनी देखील भारतीय सेनेची पाठ थोपटली आहे। या संदर्भातील लेटेस्ट बातम्यांचे अपडेट आम्ही घेत येऊन राहूच, पण तोपर्यंत तुम्ही पाहत रहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।